मुंबईसाठी काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर। पहिल्या यादीत 87 उमेदवारांची नावं। भाजपमध्ये नाराजीचा सूर वाढलाय। धारावीतील कार्यकर्त्यांची वसंत स्मृती कार्यालयात निदर्शनं। रवी राजा यांना तिकीट दिल्यानं नाराजी। वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत अस्वस्थता। राजीनामा दिल्यानंतर सूर्यकांत कोळी मातोश्रीवर शुभांगी वरळीकर यांना उमेदवारी दिल्यानं सूर्यकांत कोळी नाराज। कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे कैलास शिंदे मनोज चौधरींना दिला उपशहर प्रमुख पदाचा राजीनामा। मनपा निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने पक्षाला रामराम। भाजपकडून माजी नगरसेवक जितेंद्र पटेल यांना पुन्हा संधी। प्रभाग क्रमांक 10 मधून पटेल यांनी भरला उमेदवारी अर्ज। परभणीत महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली युतीची घोषणा केली आहे। भाजप शिवसेनेच्या जागा वाटपाचा तिढा सुटेना। महायुतीच्या बैठकीच्या जागेत ऐन वेळेवर बदल। तर शिवसेनेचे संजय राठोड आणि भाजपच्या संजय कुटे यांच्यात चर्चा सुरू। सूत्रांची माहिती। उल्हासनगरमध्ये शिवसेना भाजपमध्ये विनसले। सर्व 78 जागा लढणार भाजप। तर शिवसेनेकडून मात्र अद्याप भूमिका स्पष्ट नाही। उमेदवारी डावलली। इच्छुक उमेदवाराला अश्रू अनावर। तर जळगाव शरद पवारांच्या कार्यकर्त्या कलाबाई शिरसाट यांचा पत्ता कट। 15 वर्षापासून पक्षात काम करूनही उमेदवारी डावलल्याने खंत। जळगावात मनपा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या 4 उमेदवारांचे अर्ज दाखल। भाजप शिवसेनेची युती निश्चित। शिवसेना आमदार किशोर पाटील यांची माहिती आहे। भंडाऱ्यात निघाला सर्वपक्षीय ईव्हीएम तरडी मोर्चा। तर 12 जानेवारीला भंडारा जिल्हा बंदची हाक। भिवंडी पालिका निवडणुकीत ठाकरे सेना आणि मनसे यांची युती जाहीर। मनसेच्या वाट्याला 10 जागा। तर मनसेच्या 10 उमेदवारांना एबी फॉर्म वाटपचे। कोल्हापुरात शिंदेंसोबत गेलेल्या नगरसेवकांचं तिकीट कापलं। माजी नगरसेवक राहुल चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज। पक्षाने माझा केसाने गळा कापलाय। राहुल चव्हाणांकडून नाराजी व्यक्त। कोल्हापुरात उमेदवारी न मिळाल्याने भाजप सरचिटणीसांचा आत्मदहनाचा इशारा। भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर नाराज। पुण्यात शिवसेना भाजप जागावाटपांचं त्रांगड। शिवसेनेकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 50 जागांचा प्रस्ताव। तर भाजपकडून सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीकडे। भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष राजेश कांगणे यांना वरळीतून उमेदवारी। राजेश कांगणे प्रभाग क्रमांक 195 मधून लढणार निवडणूक। वरळीच्या प्रभाग क्रमांक 196 मधून सोनाली सावंतांना संधी। तर सोनाली सावंत या भाजप वरळी संयोजक दीपक सावंत यांच्या पत्नी। राष्ट्रवादीकडून गुन्हेगाराला निवडणुकीची उमेदवारी। सज्जू मलिक आणि नवाब मलिक यांचं तेच काम अंबादास दानवेंनी राष्ट्रवादीला डिवचलंय। जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मनसेची स्वबळावर लढण्याची तयारी। सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास स्वतंत्र लढू। मनसेच्या ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा। चंद्रपूर महानगरपालिकेत पहिल्यांदाच आप निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार मयूर राईकवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरला अर्ज। मंत्री संजय शिरसाट यांची कन्या निवडणुकीच्या रिंगणात। हर्षदा शिरसाट हिने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। नाशिक आमदार सीमा हिरेंच्या मुली आणि दिराकडून उमेदवारी अर्ज दाखल। नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। आमदार रश्मी हिरे यांची प्रतिक्रिया। ठाणे महानगरपालिका युतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 91 जागा तर भाजपला 40 जागा मिळणार। ठाणे पालिका निवडणूक ही महायुती म्हणूनच लढणार। सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं कळव्यात शक्ती प्रदर्शन। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची रॅली। आमदार जितेंद्र आव्हाड देखील रॅलीत सहभागी। बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविकाचा मनसेत प्रवेश। पारुबाई कटके यांना मनसेतून उमेदवारी जाहीर। तर मुंबईतून वॉर्ड क्रमांक 183 मधून उमेदवारी। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परततोय।
ब्रेकनंतर घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजपा 137 तर शिवसेना 90 जागा लढवणार। दोन्ही पक्ष आपल्या मित्रपक्षांना आपल्याला कोट्यातून जागा देणार। मुंबई पालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र प्रचार करणार। मुंबईकरांचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर विराजमान झाला पाहिजे, अमित साटम यांचं वक्तव्य। मुंबई महापालिका निवडणुकीत 150हून अधिक जागा महायुती निवडून आणेल। महायुतीचाच महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसेल, राहुल शेवाळेंचा विश्वास। मुंबई पालिकेसाठी ठाकरे बंधू 3 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात करणार। कोणत्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मुंबईकरांना आवाहन करणार हे बघणं आता महत्त्वाचं आहे। रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। रिपब्लिकन सेनेसाठी 10 जागांची आनंदराज आंबेडकरांची मागणी आहे। निवडणुकीसाठी राजकीय पक्ष युती आघाडी करण्यात व्यस्त, मात्र निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याकडे सर्वच पक्षांची पाठ। कोणत्याही पक्षाचा जाहीरनामा अद्याप जाहीर नाही। पुण्यात शिवसेनेत तळ्यात मळ्यात अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, मात्र अद्याप उमेदवार घोषित नाही। विजय शिवतारेंची होणारी पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द। बेस्ट बस अपघाताची पुनरावृत्ती झालेली आहे। भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी रात्री बेस्टचा भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 10 जण गंभीर जखमी आहेत। बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येते। तर या घटनेचा एक नवीन सीसीटीव्ही आता आपल्या समोर आलेला आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। या अपघाताबाबतचा एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला तर 10 जण गंभीर जखमी आहेत। अपघात कसा झाला या पद्धतीचा एक सीसीटीव्ही आता समोर आलेला आहे। खरं तर या आधीही बेस्टचा एक अपघात इथे झाला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झालाय भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर। हा अपघात प्रचंड भीषण होता। यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आणि 10 जण गंभीर जखमी आहेत। बस चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर येते। तर बेस्ट चालकाची पोलिसांकडून आता सध्या चौकशी सुरू आहे। अपघाताचा हा नवीन सीसीटीव्ही लोकशाहीच्या हाती लागलेला आहे। आपण हे दृश्य पाहू शकतो। या अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। बस ज्या पद्धतीने पुढे आली तसे सर्व जे प्रवासी आहेत ते एका बाजूने धावत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।